रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री केंद्र नागरिकांसाठी खुलं करण्यात आलंय। ठाण्यातील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ हे विक्री केंद्र उभारण्यात आलं असून नागरिकांनी या केंद्राला भेट देऊन कारागृह प्रशासन आणि बंदी बांधवांचा उत्साह वाढवावा असं आवाहन करण्यात आलंय। कारागृह विभागाच्या सुधारणा आणि पुनर्वसन या विरोध वाक्यानुसार बंदी बांधवांना शिवणकाम, सुतारकाम, लोहारकाम, बेकरी, पॉवरलूम यांसह विविध व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं। या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कामाचा मोबदलाही दिला जातो। रक्षाबंधनानिमित्त यंदा रंगबिरंगी राख्या, लाकडी लोखंडी वस्तू, आकर्षक शोपीस, सतरंजा, दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स यांसह विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यात। हे विक्री केंद्र सकाळी 8:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी सुरू राहणार असून रक्षाबंधनाच्या निमित्तानं या वस्तूंची खरेदी करून बंदी बांधवांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचं आवाहन कारागृह प्रशासनाकडून करण्यात आलंय।